जळगावमधल्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर मका विक्रीसाठी शेतकरी आणतायत। मक्याला पाहिजे त्या प्रमाणात भाव नसल्यानं शेतकरी नाराज आहेत। मक्याला भाव नसल्यानं शेतकऱ्यांनी शेतातच मका काढणे विना पडू दिलेला आहे। 1.5 ते 2 महिना होऊन देखील भाव वाढवण्याची अपेक्षा आहे। मक्याचा भाव वाढत नसल्यानं ओला मका आणि कोरडा मका दोघांचाही भाव सारखाच असल्यानं शेतकरी मका काढण्यासाठी विचार करत आहे। शेतात पडून असलेला मका अवकाळी पाऊस तसेच वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे त्याचं नुकसान होते। आता शेतकऱ्यांच्या हातातील पैसे संपले असल्यानं नाईलाजाने मका येणाऱ्या दिवसात काढावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता जो मका पडलेला आहे तो अजून काढलेला नाही, किती दिवसापासून पडलेला आहे आणि का काढला नाही? तर तो जवळपास 1.5 महिन्यापासून पडून आहे आणि काढायचा प्रॉब्लेम असा आहे की मार्केटमध्ये भाव नाही आहे, प्लस कवडी मोल भावात घेतला जातो आहे 1100-1000, त्या एवढ्या भावात परवडत नाही आणि पडूनही असा दिला आहे तर त्याला त्रासही होतो आहे। वन्य प्राणी त्रास देत आहे, खाणारे किंवा इतर लोकांचा त्रास आहे, सर्व घाणच होते आणि मार्केटमध्ये आवक एवढी आहे की जवळपास 200-300 ट्रॅक्टर दररोज, म्हणजे 1000-1500 क्विंटल मका दररोज येतो आहे। म्हणजे त्यांना नाईलाजावर त्यांना विकावं लागत असेल, कारण नाईलाज, शेतकऱ्याचा नाईलाज असा होतो की शेवट पैसा राहत नाही किंवा बरेच दिवस होऊन जातात, असं वन्य प्राण्यांचा त्रास होतो किंवा पडून तो खराब होतो, कुठं कोंब येत आहे। आता मध्ये पाऊस आला तेव्हा कोंब आले बाकीच्या मक्याला, असं झालंय। खर्चही भरपूर लागला असेल। खर्च म्हणजे आता विकून सुद्धा खर्च निघणार नाही, लागलेला खर्च आणि बी बियाणे निघणार नाही आणि प्लस त्याला अजून काढायची मजुरी वेगळी आहे, ती घरून द्यायची आणि इथून अजून मार्केट पर्यंत घेऊन जायचे, विक्रीसाठी घेऊन जायची मजुरी वेगळी ट्रॅक्टरची। अच्छा, म्हणजे जो शेतकऱ्याचा माल आहे त्याला काहीतरी हमी भाव दिला पाहिजे। हमी भाव म्हणजे जवळपास 1800, 1900, 2000-2200 ची मागणी शेतकरी करत नाही, पण 1800, 1900 एवढा तरी भाव पाहिजे त्याला हमी भाव, की एवढ्या मॉइश्चरला एवढा भाव राहील बुवा। पण तसंही होत नाही, ओलाही 1000 रुपये, कोरडाही 1000 रुपये चालू आहे। अजून किती दिवस मग आता पडू द्यावं लागेल? आता काय, आता पर्यायने त्याला काढावं लागेल, कारण त्याला वन्य प्राण्यांचा त्रास जास्त होतोय, तेही नुकसान, आणि भावात अजून कमतरता होते, तेही नुकसान। शेतकऱ्यांकडे आता पैसे नसल्यामुळे ते काढावं लागणार आहे। आता नवीन पेरणीचा खर्च, फवाऱ्यांचा खर्च सर्व आता याच्यावर करावं लागेल, आता त्याचा खर्च त्याला करावा लागेल। काय नाव आहे दादा आपलं? माझे नाव अमोल नवल पाटील। महादूत न्यूजसाठी उमेश नगराळे, जळगाव।